नमस्कार मंडळी. आज आजोबा सांगत आहेत नातवांना गोष्टी त्यांच्या जुन्या काळातील शाळेबद्दल. कसे जात होते आजोबा तुम्ही पहिले शाळेत? आम्हाला असंच नीट कपडे नसायचे. हा. एक पाटी राहायची आणि फक्त पेन्सिल राहायची. होय. एक 2-4 किलोमीटर पायी पायी जायचं आम्ही. बालवाडीला बी पहिलीला बी असे लांब वाढीव शाळा होती. आता यांना कशी बस आहे, जाग्यावर बस न्यायला येते. पहिली बस नव्हती ना, बस नाही, काय नाही, सायकल नाही, काय नाही. पाय पाय जात होते काय तुम्ही शाळेत पहिले? पायी पायी जावं लागायचं. होय ना. हाणायचे गुरुजी लोक लय हाणायचे पहिले. गुरुजी म्हणायचे गुरुजी. ना आता बघा नातांना गाडी आहे, डायरेक्ट घरून बसून जायला लागतंय गाडीत. तरी त्यांना लय हे होत. जाग्यावर गाडी आणायला, गाडी न्यायला गाडी, दप्तर, पेन त्यांना समजाय. तरी तुमच्या वेळेस वही बी होत का नाही शाळेला? आमच्या पाटीन फळ्यावर लिहून द्यायचे गुरुजी आणि त्याच्यावर आम्ही बघायचं आणि मग पाटीवर आपला अभ्यास करायचा. पाटीन पेन्सिलच होती. पाटी पेन्सिल एक उजळणी राहायची, तेवढे शिकायचे. आणि बॅगी कसल्या राहायच्या तुमच्या? बॅगे आम्ही हातपिसे राहायच्या आम्हाला. ते बाजारच्या पिशव्या ना? बाजारच्या पिशव्या, त्या पिशवीत आम्ही मग पाटीन आपली पेन्सिल, वही, डबा. का डबा नव्हते नेत पहिले? डबा आम्हाला दूध भेटायचं पहिले. एक सकाळच्या बारी एक ग्लास. भात भेटायचा शाळेत. पहिला भात राहायचा ना. सुकडी राहायची, ती सुकडी भेटायची. दाजस सुकडी भेटायची. अजूक मग तुम्ही चालतच जायचे? हा, चालतच जायचो आम्ही. होय. 2-3 किलोमीटर शाळा होती आणि मग चालतच जायचं आम्हाला. शाळा बी पहिली अशी सापराची शाळा होती. होय. पत्रा बित्रा काय नव्हता, शाळेलाच आमच्या सापर होत. होय. आता शाळा सगळ्या स्लॅबच्या निघल्यात आणि डबल आणि तिबल आणि मजली शाळा आहेत आजकाल. पहिले आमची शाळा सापरातच राहायची. पाऊस आला की आम्ही ती पाचराट आणून शेकरायचो सापार, त्याच्यावर कागद टाकायचा. आम्ही पहिले मस्त दिवस काढले तुम्ही शाळेचे. पण घरून शेण न्यायचो, शाळा सारवायची. पोरांनी शेण गोळा करायचं. होय. असं होतं आमचं. कितवी पर्यंत शिकले तुम्ही? 5वी का 6वी? मग इथं 4थी पर्यंत शाळा होती आणि मग गावात जायचो मी. 5वी पर्यंत गेले शाळेत. होय. पुढे का नाही शिकले? नाही शिकले, लांबमुळे सायकल नव्हती, काय नव्हती. म्हणजे तुम्हाला 5वी पर्यंत शाळा शिकले तरी सायकल ती भेटलंच नाही का? सायकल नाही, दप्तर नाही. आणि आता या नातवांना एवढीशे झाले की सायकल पाहिजे. काय लागलं तर रोज आणावं लागतंय. पेन्सिली, पेन, कलर काय लागन ते रोज. नाही आणलं की ते रोज लय. पहिलं मस्त होत नाही दिवस काढले तुम्ही बेकार. पण आता तुम्हाला वाटतं लेकरांनी शिकावा वाटतंय. काय पहिले दिवसच तसे होते ना. आता काय बस मध्ये बसून जायचं, बस मध्ये घरी यायचं बसून. सोपं आहे समजा. ऐकलं का पोरांना आजोबाच्या काळात किती बेकार दिवस? 2 मिनिटं. आपला भारी बोल. तात्या, आम्ही ना स्कूलला बस मध्ये जात होतो. आणि तात्याने बघा पूर्ण पायी पायी शाळा केली. या लय बारीक असताना. आमच्या वेळेस होत्या सायकल. नाही आता सायकली निघाल्या. आता जे ते पोरं बघितलं तर गाड्यांवरतीच जाते शाळेत. स्कूटी एकदा 4थी पार झाली की 5वीच्या पुढे गेलं की लगेच स्कूटी त्यांना. चार्जिंग वरच्या गाड्या, 2 गाड्या आणि 3. बारकाली पोरं यांना बसच असते दादा. हा, हे जातात बस मध्ये. पहिले शाळा तुमची किती वाजता भरायची? पहिले आमची 10ला शाळा भरायची आणि 5ला सुटायची. मध्ये सुट्टी राहायची, 1-1.5 तास खेळायला सुट्टी राहायची. पण बालपणीचे दिवस चांगले असतील. चांगले दिवस होते. आता काय तुमच्या बरोबर इथले पोरं होते का नाही अजून? होते ना, बरीच होते. तुम्ही मग काय सगळे गोळ्या मेळ्याने संघच जात असताना? ह्या वस्तीवरचे एक, त्या वस्तीवरचे एक, असे राहायचे पोरं. एका वस्तीवरची खायची. सगळे सोबत नव्हते का जात? नाही, मोठाली मग ती पुढच्या वर्गातून दुसऱ्या वर्गात गावात जायची. 5वीला गेले की 4थी पुढे शाळा होती ना इथं. मग ते पुढे वर्ग ढकलत गेले की ती पुढच्या वर्गात मग ते मोठाली पोरं गावात जायचं. आम्ही बारकालीच राहायचो.
आणि अंगणवाडी कुठे होती? अंगणवाडीत नव्हती पहिली, डायरेक्ट पहिली पासून शाळा होती. आता निघाल्यात अंगणवाड्या, पहिल्या अंगणवाड्या नव्हत्या. पहिली आता 3 वर्षाचं झालं की घाला स्कूलला आणि हे करा. पहिले चांगले होते. अंगणवाड्या काय तसलं नव्हतं काय, डायरेक्ट पहिलीला बसायचं आणि मग पहिलीपासून पुढे शिक्षण चालू. पहिलीपासून पुढे मग 2 वर्ष म्हणलं तरी पहिलीला राहायचं आणि मग पहिले नापास पण करीत असते ना, नाही काही शिकल्यावर. हा नाही करायचे, पण ते पहिलीला नव्हते करीत. मग बारीक असताना 2 वर्ष शाळेत पहिलीपर्यंत येऊस तर ठेवायचे. चांगलं यायला लागले की मग दुसरीला पुढे बसवायचे. जायचं. हा एकाच शिक्षक शिकवित असेल 2 वर्ग, पहिली दुसरी ना. पहिले एकच मास्तर होता आम्हाला गुरुजी, चौथी पहिली समजा ते शिकवायचा. होय. आता तिथं 2 मॅडम एक आणि गुरुजी एक. तिथंच. हा आता एवढे झाले. त्याच वर्गाला, चौथीच्या वर्गाला 2 जण आहेत आता. आणि पहिले एकच जण शिकवायचा. 4 वर्ग. हा 4 वर्ग. आमच्या वेळेस नाही, पहिली दुसरी एक शिक्षक शिकवायचा आणि तिसरी चौथी एक शिक्षक शिकवायचा. नाही पहिले एकच शिकवायचा. बालवडी बिलवडी तसलं काही नव्हती, डायरेक्ट पहिलीला बसवायची निघून. दादू आता तू कोणत्या क्लास मध्ये जातोय? नाही थर्ड. आणि शंभू तू? फर्स्ट. होय. कितीला आहे तुम्ही? फर्स्ट. हा फर्स्ट. तू? थर्ड. आज मला मराठी सांगा म्हणा. एक मी पहिलीला आहे, एक तिसरीला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा.